विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वेश्चन नंबर 6 सोडतोय. काय सांगितलं इन क्वेश्चन नंबर? राईट डाऊन द इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. दिलेली इन्फॉर्मेशन अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये लिहायची आणि नंतर ती काय करायची? सिम्प्लिफाय करायची. पहा काय दिलंय. देर इज अ रेक्टँग्युलर फॉर्म विथ लेंथ 2a² plus 3b² meter and breadth a² plus b² meter. The farmer used to square shape plot to farm build a house. Okay, the side of plot was जे घर बांधतोय, घरासाठी जो प्लॉट वापरतोय त्याची साईड किती होती? a² minus b² मीटर. व्हॉट इज द एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट ऑफ द फार्म? आपल्याला प्रश्न समजणं महत्त्वाचं आहे. सोपं आहे. हा प्रश्न आपण दोन पद्धतीनेही सोडवू शकतो. पहा, ह्या ठिकाणी सगळ्यात सुरुवातीला एक रेक्टँग्युलर प्लॉट आहे. प्लॉट कसा आहे? रेक्टँग्युलर. दिस इज द रेक्टँग्युलर प्लॉट. पहा, हा रेक्टँग्युलर असणारा प्लॉट आहे. हे शेत आहे, रेक्टँग्युलर असणारं शेत आहे. त्या शेताची तुम्हाला लांबी दिली आणि रुंदी दिली आहे. पहा, या ठिकाणी लेंथ काय दिली? लेंथ ऑफ फार्म, रेक्टँग्युलर फार्म लेंथ काय आहे? 2a² plus 3b² इज लेंथ ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट. ह्या प्लॉटची लेंथ दिली आहे. त्याच्यानंतर ब्रेथ सांगितली. ब्रेथ काय आहे? a² plus b² ही काय दिली? ह्या प्लॉटची ब्रेथ. लेंथ माहिती आहे, ब्रेथ माहिती आहे. ओके, नेक्स्ट काय दिलं आहे? फार्मर यूज टू स्क्वेअर शेप प्लॉट द फार्म टू बिल्ड हाऊस. ह्यानं त्या शेतकऱ्यानं ह्याच्यामध्ये एक स्क्वेअर शेप असणारा प्लॉट कशासाठी वापरलाय? घर बांधण्यासाठी एवढी जागा वापरली. स्क्वेअर शेप हा कसा आहे? स्क्वेअर. आणि साईड ऑफ दिस प्लॉट वॉज, ह्याची साईड किती दिली? पहा, ह्याची साईड किती सांगितली? a². पहा, ह्याची साईड, कशाची साईड? ह्याची साईड सांगितली a² minus b². अशा पद्धतीने ह्याची साईड दिली a² minus b². आणि मग तुम्हाला रिमेनिंग विचारलं, व्हॉट इज द एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट ऑफ द फार्म. म्हणजे हा उरलेला जो रिमेनिंग पार्ट आहे ना, ह्याचा एरिया तुम्हाला काढायचा. कोणता एरिया? सॉरी, ह्याचा जो हा रिमेनिंग आहे ना, हा उरलेला एरिया तुम्हाला फाइंड करायचा आहे. हा रिमेनिंग असणारा एरिया काय करायचा? फाइंड करायचा, बाकी काहीच नाही. म्हणजे फर्स्ट फाइंड द एरिया ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट. ह्या पूर्ण प्लॉटचा एरिया फाइंड करायचा आहे. त्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ. एरिया ऑफ रेक्टँग्युलर इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ. त्याचा फॉर्म्युला वापरा. त्याच्या फॉर्म्युल्याने वापर करून हे सोडवा. त्याच्यानंतर जे उत्तर येईल, परत कशाचा एरिया काढायचा? स्क्वेअर शेप्ड प्लॉटचा एरिया काढायचा. आणि मग ह्या पूर्ण रेक्टँगलच्या एरियामधून हा मायनस केला की तुम्हाला रिमेनिंग पार्टचा एरिया मिळेल. पहा, आता वाटलं तर लिहून घेऊत. फॉर रेक्टँग्युलर फॉर्म. आता सुरुवातीला काय करावं लागेल हे वाटलं तर आपण एकदा समजून घेऊ. रिमेनिंग पार्टचा एरिया काढायचा. रिमेनिंग पार्टचा एरिया काढायचा असेल, कशाचा एरिया काढायचा? एरिया ऑफ रेक्टँगल काढायचा. सुरुवातीला काय? एरिया ऑफ रेक्टँगल. रेक्टँगलचा एरिया काढायचा आणि त्याच्यामध्ये घरासाठी वापरणारा आहे तो स्क्वेअर शेप एरिया, म्हणजे तो मायनस करायचा. एरिया काय करायचा? एरिया ऑफ काय? एरिया ऑफ स्क्वेअर शेप प्लॉट. आणि मग ह्यांची वजाबाकी केली की रिमेनिंग एरिया तुम्हाला आपोआप मिळेल. आता आपण हळूहळू सोडवण्याचा प्रयत्न करू. दोन पद्धतीने हे एक्झाम्पल त्या ठिकाणी सोडवता येतं. पहा, आता फॉर रेक्टँग्युलर फार्म. ओके, लेंथ काय आहे? एल इज इक्वल टू दिली. लेंथ इज इक्वल टू काय आहे? 2a² plus
3b², लेंथ माहीत झाली. त्याच्यानंतर ब्रेथ b = a² प्लस b², हेही माहीत झालं. त्यानंतर फॉर स्क्वेअर शेप प्लॉट, फॉर स्क्वेअर शेप प्लॉट टू बिल्ड हाऊस, कंसात टू बिल्ड काय हाऊस, टू बिल्ड हाऊस. आणि त्याची साईड काय दिली, त्याची साईड किती दिली आहे, साईड = a² - b² दिली. आणि मग तुम्हाला एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट तुम्हाला काढायचा आहे. काय काढणार, एरिया ऑफ रिमेनिंग, काय, एरिया ऑफ रिमेनिंग फार्म, एरिया ऑफ रिमेनिंग फार्म काय होईल पहा, एरिया ऑफ रिमेनिंग फार्म एरिया ऑफ रेक्टँग्युलर फार्म, एरिया ऑफ रेक्टँग्युलर फार्म एरिया ऑफ रेक्टँग्युलर फार्म मायनस, पहा ह्या रेक्टँग्युलर फार्मच्या एरियामधून काय वजा करायचं, एरिया ऑफ स्क्वेअर शेप प्लॉट, एरिया ऑफ स्क्वेअर शेप प्लॉट, एरिया ऑफ काय, स्क्वेअर, खाली तो वाटलं का, स्क्वेअर शेप प्लॉट, हे एकाच ह्याच्यामध्ये मी हे करतोय, त्यांचे टप्पे पाडूनही तुम्हाला सॉल्व करता येईल. कशा पद्धतीने, सुरुवातीला रेक्टँगलचा एरिया काढायचा, नंतर स्क्वेअरचं काढायचा, आणि नंतर काय करायचं, सबस्ट्रॅक्शन. आता ह्या ठिकाणी जागा नाही आहे पुरण्यासाठी मी हे लिहितो, रिमेनिंग फार्मचा एरिया काढायचा आहे. एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला लेंथ × ब्रेथ, लेंथ × ब्रेथ हे फर्स्ट ब्रॅकेटमध्ये मायनस एरिया ऑफ स्क्वेअर शेप प्लॉट, स्क्वेअर शेप प्लॉटचा एरिया काढायचा आहे. आणि एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला तुमचा पाठ आहे, साईड स्क्वेअर म्हणजे काय, l² मीन्स काय, साईड स्क्वेअर, साईड स्क्वेअर हा एरिया. आणि आता फक्त व्हॅल्यू लिहायच्यात. लेंथ माहिती आहे, रेक्टँगलची लेंथ किती आहे, तर एरिया ऑफ रेक्टँगल काय, लेंथ ऑफ रेक्टँगलर माहीत आहे, काय होईल, इन ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट 2a² प्लस 3b², ओके, मल्टिप्लाय बाय लेंथ लिहिली, बी काय आहे पा, ब्रेथ काय आहे, आता ब्रेथ ह्या ठिकाणी काय, a² प्लस b² ब्रेथ लिहून टाकली. आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट काय केला मी, क्लोज केला, पहा हा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज केला, पहा हा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज, मायनस पहा साईड स्क्वेअर, काय, साईड स्क्वेअर म्हणजे ह्या ठिकाणी ह्याचा स्क्वेअर करायचा आहे, कशाचा, साईड, साईड काय आहे, ह्या ठिकाणी साईड काय आहे, a² - b², a² - b², आणि ही जी साईड आहे ह्या साईडचा काय करायचा, स्क्वेअर. ओके, तुम्हाला सेपरेट केलं तर त्या ठिकाणी आणखी सोपं वाटेल, पण तुम्हाला हे कळलं पाहिजे म्हणून मी ह्या पद्धतीने सोडवून देतोय. पहा = ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, 2a² ने पूर्ण सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे, नंतर ह्याला मल्टिप्लाय करायचं. पहा काय होईल, 2a² × a², काय झालं, 2a² × a² म्हणजे काय, 2a⁴. येते लक्षात, 2a² × a² म्हणजे 2a⁴, हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर म्हणजे काय झालं, 4. आता ह्यानं कशाला मल्टिप्लाय करायचं, b², साईन प्लस आहे म्हणून प्लस, पहा 2a² × b² म्हणजे 2a² b² झालं. हे झालं मल्टिप्लिकेशन, कशाने केलं, 2a² ने. आता कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, 3b² ने पूर्ण सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. पहा 3b² × a², इथं प्लस साईन म्हणून इथं काय, कोणतं साईन दिला, प्लस, 3b² × a² म्हणजे 3
नेक्स्ट बी स्क्वेअर मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर म्हणजे काय ए स्क्वेअर आणि काय झालं बी स्क्वेअर. ओके. त्याच्यानंतर बा आता कशाला मल्टिप्लाय करायचं बी स्क्वेअरला 3b स्क्वेअरने. इथं साईन इथं प्लस आहे म्हणून इथं काय साईन दिला प्लस आणि 3b स्क्वेअर आणि बी स्क्वेअर बी रेस टू काय 4. हा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. पहा स्क्वेअर ब्रॅकेट काय केला क्लोज केला. आता साईन कोणतं आहे मायनस. ह्या दोन्हींचा गुणाकार करायचा आहे पण एक लक्षात ठेवा बरं हे दोनदा लिहावं लागेल किंवा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर त्या फॉर्म्युल्यातही बसेल कोणत्याही पद्धतीने सोडू शकता पण आपण दोनदा लिहू सोपं जाण्यासाठी. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे ह्या दोन्हींचं किती वेळेस लिहायचं 2 ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आपण ह्या ठिकाणी लिहिलं बाकी काहीच नाही आहे संपलं. आता ह्यांचा परत गुणाकार करून घेऊ किंवा तुम्हाला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर त्या एक्सपान्शन फॉर्म्युलेट टाकून डायरेक्ट सोडवायला येईल पण तुम्हाला समजण्यासाठी मी दोनदा लिहिलं. इथं ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे इथं एक 2 वेळेस लिहिलं. ओके. इज इक्वल टू काय होईल पहा आता इज इक्वल टू आता पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय झालं पहिल्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2a⁴ प्लस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस हे काय आहे 3a स्क्वेअर बी स्क्वेअर आणि प्लस काय 3b⁴ मिळालं. स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. साईन कोणत्यामध्ये मायनसचं नंतर परत स्क्वेअर ब्रॅकेट पहा कोणता स्क्वेअर ब्रॅकेट सेकंड स्क्वेअर ब्रॅकेट काय होईल पहा बरं ए स्क्वेअर मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर a⁴ काय झालं a⁴. त्यानंतर ए स्क्वेअर मल्टिप्लाय बाय बी स्क्वेअर इथं मायनस आहे म्हणून मायनस ए स्क्वेअर मल्टिप्लाय बी स्क्वेअर ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर मिळालं. ओके. त्यानंतर आता मायनस बी स्क्वेअरने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचा. हे साईन सध्या बाहेरचं साईन काहीच नाही आहे फक्त यानं मल्टिप्लाय होतं. मायनस बी स्क्वेअर मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर काय झालं इथं मायनस असलं होतं मायनस बी स्क्वेअर मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर. ओके. आता हे मायनस काय झालं प्लस बी स्क्वेअर आणि बी स्क्वेअर म्हणजे b⁴ काय 4. ह्या ठिकाणी इथं तुमचं ह्या ठिकाणी काय झालं संपलेलं आहे. आता पुढं काय होईल पहा बरं हे अशा पद्धतीने इकडं आहे. आता काय होईल पहा नेक्स्ट काय मिळते पहा बरं. आता हे पूर्ण ब्रॅकेटला मायनस साईन आहे तर मायनस साईन देऊन टाका ब्रॅकेट सॉल्व करायचे. इथं काय राहिलं 2a⁴ प्लस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 3a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 3b⁴. आता साईन काय होतील पूर्ण बदलतील मायनस इथं प्लस इथं मायनस म्हणजे मायनस a⁴. हे मायनस काय झालं प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर परत हे मायनस प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर हे मायनस हे प्लस म्हणजे मायनस b⁴. ब्रॅकेट आपण सॉल्व करून घेतले. आता नेक्स्ट काय होईल पहा नेक्स्ट लाईक टर्म कोणत्या आहेत त्या पहा a⁴ कुठं आहे का इथं पहा लाईक टर्म्स काय आहेत शेजारी लिहा किंवा डायरेक्ट सोडवलं तरी चालतं. पहा a⁴ आणि मायनस a⁴. काय होईल पहा बरं हा 2 वेळेस एचा चौथा घात आहे हा 1 वेळेस 2 मधून 1 गेले किती राहिले एकच म्हणजे राहिलं a⁴. काय मिळालं a⁴. त्यानंतर ए स्क्वेअर बी आहे का पहा बरं ह्या ठिकाणी ए स्क्वेअर बी स्क्वेअर कुठं आहे ए स्क्वेअर बी स्क्वेअर कुठं आहे ए स्क्वेअर
सॉरी ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर हिथं आहे आणि हिथं सुद्धा आहे. पहा हे काय 2a² b² परत ह्यालाही प्लस आहे ह्यालाही प्लस आहे म्हणजे काय झालं हे 2 हे एक 3 आणि हे किती झाले 4 वेळेस 4 टाइम्स a² b² हे मिळालं. आता इथं काय पहा बरं या ठिकाणी a² b² ओके इथं पहा आता बऱ्याच ठिकाणी लाईक टर्म्स आहेत a² b² इथं a² b² ही सुद्धा लाईक टर्म आहे ही लाईक टर्म आहे. त्याच्यानंतर ही 1 2 3 आणि 4 लाईक टर्म हे 2 वेळेस हे 3 वेळेस किती झाले 5 वेळेस हे किती 6 आणि हे किती 7 किती वेळेस झाले टोटल 7 टाइम झाले. 7 a² b² लिहिलं आणि प्लस ह्या ठिकाणी काय आहे हे +3b⁴ आणि मायनस हे प्लस हे मायनस म्हणजे 3 मधून 1 b⁴ गेला राहिला काय 2 प्लस b⁴ अँड एरिया ऑफ द रिमेनिंग फॉर्म इज काय a⁴ प्लस 7a² b² प्लस 2b⁴. ह्या पद्धतीने आपण हा एरिया काढला आणि खाली लिहू शकता एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट इज a⁴ प्लस 7a² b² प्लस 2b⁴. अशा पद्धतीने हा एरिया काढला आणि हेच तुम्हाला सेपरेटही काढता येईल. सुरुवातीला कशाचा एरिया काढायचा एरिया ऑफ रेक्टँग्युलर फॉर्म काढायचा म्हणजे फक्त सुरुवातीला लेंथ मल्टिप्लाय होईल एवढंच काढून घ्यायचं ओके. त्याच्यानंतर परत खाली काय म्हणायचं हे ह्याचा एरिया काढायचा नंतर एरिया ऑफ स्क्वेअर शेप प्लॉट काढायचा आणि लास्ट तुम्ही त्यांची वजाबाकी करू शकता लास्ट लिहू शकता एरिया ऑफ रिमेनिंग फॉर्म. अशा पद्धतीने म्हणजे 2 पद्धतीने एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी सोडवता येईल. अशा पद्धतीने आपला हा प्रॅक्टिस सेट ह्या ठिकाणी संपलेला आहे. तर आपण पुढच्या तासामध्ये पुढची जी काही पॉईंट आहे तो पाहणार आहोत. सिंथेटिक डिव्हिजन अँड एक लिनियर मेथड आहे भागाकाराची त्या 2 पद्धती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर आपण इथंच थांबवतो.